मी ओझा सरांचे खूप व्हिडिओ बघितले. ते ज्या प्रकारे मुलांसोबत कनेक्ट होऊन बोलतात आणि ते ज्या प्रकारे बोलतात ते खूप फनी किंवा मजेदार वाटतं आणि शिकायलाही खूप भेटतं. तुम्ही लोकांनी नोटीस केलं असेल तर तुम्हाला समजलंच असेल त्यांची सर्वात मोठी क्वालिटी काय आहे. ते आयुष्याला खूप जवळून जाणून घेतात आणि बघून शिकतात. ही बघून शिकायची क्वालिटी जिवंत बुद्धीची निशाणी आहे. आणि ओझा सर स्वतः बोलतात की अभ्यासाचा उद्देश हा आहे की तुमच्या बुद्धीला जिवंत करणं. याच्यातून तुम्हाला काय समजलं? ज्या व्यक्तीची बुद्धी जिवंत नाही तो व्यक्ती अभ्यासच करू शकत नाही, तो फक्त रट्टा मारतो. आणि ज्या व्यक्तीची बुद्धी जिवंत असते त्याला अभ्यास करावाच लागत नाही. तो असं काही करतो की त्याचा अभ्यास ॲटोमॅटिकली होतो. आणि आणखी एक, ज्याची बुद्धी जिवंत असते त्याचा अभ्यास कधी 1-2 तासात होत नाही, तो जिकडे बघेल तिकडे त्याचा अभ्यास चालूच असतो. हा व्हिडिओ तुमच्या खूप कामाचा असू शकतो, कारण मी या व्हिडिओमध्ये ओझा सरांच्या काही गोष्टी डिकोड करणार आहे. या गोष्टी शिकलात तर तुमचा लाईफकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह चेंज होईल. सगळ्यात पहिलं जिवंत बुद्धी काय असते हे जाणून घेऊया. जिवंत बुद्धीला समजण्याआधी आपल्याला मेलेल्या बुद्धीला समजलं पाहिजे. मेलेल्या बुद्धीला एका शब्दात सांगायचं असेल तर मी सांगेन प्राण्यांची बुद्धी. आता जरा नोटीस करा, प्राणी करतात काय ज्याच्यामुळे ते प्राणी आहेत आणि आपण प्राण्यांपासून माणूस बनलो आहे. प्राण्यांना त्यांच्या लाईफमध्ये फक्त 2-4 गोष्टी पाहिजेत, त्या भेटल्या तर ते समाधानी राहतात. त्यांना जेवण, सुरक्षा, सेक्स भेटलं तर ते त्याच्यातच समाधानी राहतात. ते याच्यातच त्यांचं पूर्ण आयुष्य काढतात. आणि हीच ओळख आहे मेलेल्या बुद्धीची. प्राण्यांना तर हेही माहिती नसतं की ह्या 2-4 गोष्टी आहेत त्या कशाला पाहिजे कारण ते नेचर त्यांच्याकडून करून घेतं. आणि याच्यातून मेलेल्या बुद्धीची वाटचाल चालू होते जिवंत बुद्धी बनण्यासाठी. जेव्हा तुम्ही विचारता हे जे माझ्यासोबत होत आहे हे का होत आहे आणि माझ्यासमोर जे चालू आहे हे काय आहे आणि का आहे, हे जग काय आहे, मी कोण आहे, मी माझ्या मर्जीने जगात आलो नाही आणि मी माझ्या मर्जीने या जगातून जाणार पण नाही, तर मग मी या जगात करतोय काय. प्राणी हे प्रश्न स्वतःला विचारत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना या प्रश्नाची उत्तरं पण भेटत नाहीत. पण ज्या बुद्धीमध्ये क्युरियोसिटी येते हे जाणून घ्यायची आणि हे जाणून घेण्यातच त्याला मजा येत असेल तर तीच जिवंत बुद्धी. आणि तो व्यक्ती प्रत्येक गोष्टीच्या खोलावर जाऊन बघतो नक्की ही गोष्ट काय आहे. तो परत कधी मोहमायेमध्ये नाही अडकत. हे एक्झाम्पल तुमच्या जीवनाशी खूप रिलेट करेल, त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका. तुम्ही तुमच्या स्कूल किंवा कॉलेजमध्ये गेलात, तुमच्या बेंचवर बसलात, त्यानंतर पाठून एक मुलगी आली आणि तिने तुमच्याकडे मदत मागितली. तिला हेल्प केली आणि ती निघून गेली. आता तुमच्या हृदयाची धगधग वाढली आणि तुमच्या डोक्यात एकच विचार येत होता की हीच ती मुलगी, ती माझ्यासाठी बनली आहे. आता तुम्ही तिच्याकडे बोलायला गेला. जर तुम्ही असं केलं तर समजून जावा तुमच्याकडे मेलेली बुद्धी आहे, कारण तुम्ही प्राण्यांसारखंच वागला. एक जिवंत बुद्धी इकडे थांबली असते आणि स्वतःला विचारलं असतं हे माझ्यासोबत झालं काय, हे त्या मुलीला बघून माझी हार्टबीट वाढली, ते मी तर नाही केलं आणि तिला बघून जे माझ्या डोक्यात विचार येत आहेत ते पण मी नाही बोलवले. मग हे माझ्या मर्जीशिवाय कसे आणि का आले. मी हे करत नाही तर मग कोण करत आहे, त्याला माझ्याकडून काय पाहिजे. आता मी विचार नसता केला हे काय झालं तर मला त्याच्या मोहमायामध्ये घेऊन गेले असतं आणि मी का मानू हे माझ्या भल्यासाठीच होत आहे. काय माहिती मला हे कोणत्या मोहमायेमध्ये अडकवेल, त्याच्यानंतर मला त्रास होईल. जोपर्यंत मी या गोष्टीला बरोबर जाणून घेत नाही, या गोष्टीचे देह जाणून घेत नाही, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. मी बाहेरच्या लोकांवर 100 वेळा विचार करून विश्वास ठेवतो, पण हे तर माझ्या आतमध्ये आहे. मी याला न ओळखता याच्यावर विश्वास नाही ठेवणार, याचा गुलाम नाही बनणार. एक जिवंत बुद्धी अशा प्रकारे काम करते. मेलेली बुद्धी तर आपल्या सर्वांकडे आहे, पण त्या बुद्धीला जिवंत ताकदवरच व्यक्ती करू शकतो. मेलेली बुद्धी इकडून तिकडून येणाऱ्या विचारात फ्लो होत राहते. इथून कोणती फिलिंग आली त्याच्यात फ्लो झाली, तिथून कोणतं दुःख आलं तर त्याच्यात फ्लो झाली. 1 सेकंद पण जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केला की हे दुःख कुठून आलं, याचा मार्ग कोणता आहे, जो या दुःखाला पाठवत आहे त्याचा इरादा काय आहे. हिमतीची गोष्ट तेव्हा असेल जेव्हा तुम्ही बोलाल मी या फ्लोमध्ये नाही वाहून जाणार, कारण माझ्या आतमध्ये प्राणी आहे, त्याचे मला इरादे माहिती आहेत. अशी असते जिवंत बुद्धी. असं बनतं ताकदवर मन. बुद्धीला जिवंत करण्यासाठी प्रश्न विचारणे खूप गरजेचं आहे, पण आजकालच्या जनरेशनला प्रश्न विचारायचे असेल तर ती बेइज्जती वाटते, कारण त्यांचं ॲटिट्यूड असं असतं की त्यांना सगळं माहिती आहे
मग आम्हाला कशाला कोणी शिकवलं पाहिजे, कारण आम्हाला तर पहिल्यापासूनच सगळं माहिती आहे आणि आम्ही कोणाला काय विचारलं तर बेइज्जती होईल. याच्यासाठी तुम्हाला सांगतो, स्टुडंट, भिकारी आणि संन्यासीची काय इज्जत नसते, कारण तुम्ही तुमच्या इज्जतीला साईडला ठेवा आणि आपल्या प्रगतीचा विचार करा. आपल्या बुद्धीला जिवंत करा. एक जिवंत बुद्धी मिर्झापूर बघून पण शिकते आणि कार्टून बघून पण, एक मुंगीला बघून पण शिकते आणि एका हत्तीला बघून पण. कधीही पण जिवंत बुद्धीवाला व्यक्ती ऑर्डिनरी जीवन नाही जगत, कारण तो जगातील प्रॉब्लेम बघतो आणि त्याचे सोल्युशन पण काढतो. त्याला माहिती असतं माणसातील हायेस्ट पोटेन्शियल कोणती छोटी मोठी नोकरी किंवा लग्न नाही. त्याला माहिती असतं त्याला पाहिजे असेल तर तो देव पण बनेल. जीवनाला जरा लक्षपूर्वक बघा, अहंकाराला जरा तोडून बघा. आपली कमजोरी काढून तुम्ही जेव्हा स्वतः लढण्यासाठी लागाल तेव्हा आयुष्यात मोठे व्हायला लागाल.